नमस्कार, मी आहे अंकिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर घरातली शाळा, जिथे आपण लहान मुलांसोबत खेळता खेळता खूप काही शिकतो। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छोटासा पण महत्त्वाचा असा अनुभव। आमच्या घरात जेवताना मोबाईल लागत नाही आणि टीव्ही सुद्धा लागत नाही। श्रीशा न रडता न हट्ट करता खूप चांगल्या प्रकारे आनंदाने जेवते। खरंच हे शक्य आहे का, हे मला खूप जण विचारतात। पण हो, हे शक्य आहे। यात मी काही मोठंसं केलं नाही। एक छोटीशी सवय, पण ती सुरुवातीपासून लावली आणि त्याचा खूप चांगल्या प्रकारे परिणाम आलाय। ज्या आई आपल्या मुलांना जेवताना मोबाईल दाखवतात, टीव्ही दाखवतात, त्यांना मी चुकीचं म्हणत नाही। मुलांना जेवण भरवणं खूप कठीण असू शकतं, पण हळूहळू त्याचा काय परिणाम होतो तो मी तुम्हाला सांगते। पहिली गोष्ट अशी होते की मुलांना भूक लागलेली कळत नाही, पोट भरलेलं कळत नाही। ते स्क्रीन बघता बघता फक्त पोटात घास जात असतो, त्यामुळे त्यांना काहीच डिफरन्स कळत नाही आणि त्यामुळे असा परिणाम होऊ शकतो की मुलं ओव्हर ईटिंग करतात। दुसरी गोष्ट अशी होते की मुलांना जेवण म्हणजे पनिशमेंट वाटायला लागतं। मोबाईल बंद झाला की त्यांची रडारड चालू होते आणि मोबाईल पाहिजे तरच मी जेवणार असं त्यांना वाटू लागतं। त्यामुळे नॅचरली आनंदाने ते कधीच जेवत नाहीत। गोष्ट, मुलं चव, रंग, वास हे कधी अनुभवतच नाही। आपण जे जेवतो त्याला चांगला वास येतो, त्याचा चांगला रंग असतो, आपण ते खूप चवीने खाल्लं पाहिजे हे त्यांना माहीतच नसतं। बिकॉज त्यांच्या समोर ही स्क्रीन असते, ते फक्त जेवण खातात, जेवण जगत नाहीत। आणि चौथी गोष्ट, जेवणाची वेळ म्हणजे फॅमिली टाईम। आपण दिवसभरात जे काही झालं असतं ते जेवताना एकमेकांशी शेअर करतो आणि त्याच वेळी सगळ्यांच्या हातात मोबाईल असेल तर हा कनेक्शन टाईम हळूहळू कमी होतो। तुमच्या घरात काय कंडिशन आहे? तुमचं मूल मोबाईलशिवाय जेवतंय का? मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। तर मी स्वतः काय केलं, मी ती 1 वर्षाची झाल्यापासून तिला सेपरेट प्लेट दिली। सुरुवातीला मी तिच्यासाठी छोटीशी सुंदर प्लेट आणली होती, पण तिने बाबांची मोठी प्लेट बघितली आणि मला म्हणाली, आई मला मोठीच प्लेट पाहिजे। मग मी तिच्यासाठी वेगळी तशीच सेम टू सेम मोठी प्लेट आणून दिली। मग तिला खूप एक्साइटमेंट वाटली आणि ती आनंदाने जेवण करायला लागली। आणि जेवताना आम्ही एकत्रच बसतो, त्यामुळे आम्ही कसं आनंदाने जेवतो हे तिने बघितलं आणि ती पण आनंदाने जेवायला लागली। जेवण म्हणजे गप्पांची वेळ, मोबाईल नाही म्हणजे कन्व्हर्सेशन आलं। आज तू काय केलंस? आज ताटात काय आहे? हा कुठचा कलर आहे? हे प्रश्न विचारता विचारता ती नकळत जेवून जाते। आज ती स्वतः येते, स्वतः जेवते आणि जेवून झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं ती मला सांगते की माझं पोट भरलंय। हे ऐकून मला खूप आनंद होतो की आज तिला तिची भूक कळते, पोटाचा फुलनेस कळतो। हे का शक्य झालंय? कारण तिच्यासमोर स्क्रीन नाही आहे, त्यामुळे तिला हे सगळ्या गोष्टी कळायला लागतात। कधी-कधी ती मला विचारते, "हे कुठची भाजी आहे? हे तू कुठून आणलं आहेस?" हे ऐकून खूप मन भरून येतं। मोबाईलशिवाय ती अशी चांगल्या प्रकारे जेवते। कारण माहीत आहे, जे आपल्याला माहीतच नाही, ते आपण मागणार तरी कसं? मी परफेक्ट आई नाही, पण मी असं मानते, मुलांना भूक लागणं, पोट भरणं आणि जेवण एन्जॉय करणं आलंच पाहिजे। त्यासाठी खूप मोठ्या गोष्टी लागत नाहीत। मुलांना मोबाईल नाही दिला, साथ दिली, वेळ दिला, छोटंसं ओनरशिप दिलं, तर हे सगळं शक्य होऊ शकतं। तुमच्या मुलांचा एक्सपिरियन्स काय आहे हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन। पुन्हा भेटूया। नमस्कार।